आमची गाडी पंक्चर झाली आहे. काय वाटतं सौरभ, आपण जाऊ का आतमध्ये? म्हणजे पथेटिक पावभाजी यू विल एव्हर ट्राय. हॅलो, सो वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. आज मी जाणार आहे रामदारा टेम्पल इथे. लेट्स गेट रेडी विथ मी. कॉन्टेक्स्ट असा आहे की मी आज रामदारा मंदिरला चालली आहे आणि खूप जास्त बोर होत आहे इथे. ॲज इन की खूप दिवस तेच वर्क डेज, दिवाळीनंतर काही इंटरेस्टिंग होत नव्हतं. सो आय थॉट की कुठेतरी जाऊया. मस्तपैकी खूप जास्त हीट आली आहे माझ्या तोंडावर आणि माझ्या तोंडावरही. नाईस. इफ यू रिमेंबर, मी लास्ट व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की हायफेनची ही वाली जी आपली सनस्क्रीन आहे त्याच्यामध्ये SPF 550+ PA++ आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी ग्लो करायचं पण आहे. आय एम साऊंडिंग व्हेरी व्हेरी लाईक अ लेमॅन, बट आज मी हे वापरणार आहे. दिस इज हाऊ दे अप्लाय इन ॲड्स. ठीक आहे. आता हे खूप जास्त लावलं आहे की कमी लावलं आहे आय एम नॉट शुअर, बट मला जर खूप असा मेकअप नाही करायचा आहे, नॉर्मल ठेवायचा आहे, तर टोनरनंतर मी हे लावते. ओके, सो आय जस्ट फॉरगॉट की माझा कॉन्टेक्स्ट हा नाहीच आहे. मी गेट रेडी विथ मी आणि मेकअपचं नाही करत आहे. आता जर मी ठाण्याला असती तर काही नाही, खूप इझिली निपटलं असतं या गोष्टी की मला बोर होत आहे, माझ्या फ्रेंड्सला कॉल केलं असतं आणि आम्ही गेलो असतो तळापाळीला. बट द थिंग इज डिफरंट हिअर. अगेन मोर दॅन तळापाळी मी गेली असती. कोरम मॉल, विवियाना मॉल, नाही विवियाना नाही, आता काहीतरी तो लेक समथिंग झालाय. ठीक आहे, तर असं कुठे गेली असती. जास्तीत जास्त आम्ही गेलो असतो कोलाब्याला नंतर आम्ही गेलो असतो नरिमन पॉईंटला, नरिमन पॉईंट नंतर गेलो असतो मरीन ड्राईव्हला, दिसांना खूप जास्त ऑप्शन्स आहेत आपल्या मुंबईमध्ये. बट हिअर अगेन ऑप्शन्स इतके नाही आहेत अनलेस अँड अंटिल यू हॅव युअर ओन व्हेकल, विच आय डोंट. म्हणजे मी फ्रेंडसोबत जाते, सो फ्रेंड्स ऑफ व्हेकल ऑफकोर्स. ठीक आहे. सो बेसिक मेकअप म्हणजे बेसिक प्रेप तर आपण केलेला आहे. त्यानंतर मी लावणार आहे लिपस्टिक. बाय द वे, लिपस्टिकवरून आठवलं, आय हॅव रिसेंटली बॉट माय सेल्फ मार्सचा लिप लायनरचा सेट, पूर्ण सेट जो मी दाखवते. पण आय रिअली विश की मी त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवेन. ठीक आहे, की कसं आहे, काय काय शेड्स आहेत, कसं काय आणि दिस दॅट. तर मी त्या व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेन करेल. मुलींना जर घ्यायचं असेल लिप लायनर, आता मी पण आधी स्टार्टिंगला लिप लायनर यूज नव्हती करत, बट वेन आय स्टार्टेड युझिंग वन मार्सचाच अगेन खूप जास्त भारी फील देतो तो. सो मी आणलेला आहे माझा हा नवीन परचेस दाखवायला. ठीक आहे, हे असं काहीतरी आपल्याला मिळतंय. तुम्हाला असं वाटेल की एकदम तुम्ही आर्टिस्ट आहात, मेकअप आर्टिस्ट अँड ऑल, बट यू आर नॉट, म्हणून तुम्ही असं काहीतरी परचेस करताय. ओके, सो दिस हॅज, आय हॅवंट काउंटेड इट येट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, याच्यामध्ये आहेत 10 शेड्स, याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी. ठीक आहे, जाऊ दे, मी याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे, तर मी का वेगळा व्हिडिओ बनवू अगेन, स्टुपिडिटी. बिफोर अप्लाइंग लिपस्टिक अँड ऑल, मी विसरली की मला ब्लशही लावायचं आहे. ब्लश लावल्याने थोडासा अगेन यू नो छान वाटतं. ओके, तर मला इथे एक सांगावं असं वाटेल, मेन्शन करावं वाटेल, ॲज अ चाइल्ड माझी मम्मी जेव्हा मला मेकअप करायची, ठीक आहे, तर ती पण असं मला ब्लश वगैरे लावायची लहानपणी. डिफरन्स असतं. तर मला ब्लश वगैरे लावायची आणि शी ऑलवेज मेड मी डू दिस वाईल अप्लाइंग ब्लश. मी दाखवते कसं. ठीक आहे, कधीही मी ब्लश लावते तर ती मला असं करायला लावायची आणि मग ती असं लावायची. ठीक आहे, नॉट अ सिंगल मुवमेंट शी वूड लेट मी डू दिस. ठीक आहे, तर आता माझी एक लहान बहीण आहे आणि मला अशीच सवय आहे की ठीक आहे, ब्लश लावायचं तर असं करायचं असेल मे बी, आणि ती मला लिटरली हसती आहे. लहान बहीण म्हणजे शी इज 20 years old आणि जेनझी नंतरची अल्फा आहे ती. तर ती मला लिटरली हसती, बोलते ताई असं कोण करतं, असं नाही करत. आपल्याला हा जो बोन आहे ना, चिकबोन, त्याला हायलाईट करायचं, तुझे चिक्स नाही हायलाईट करायचे. ओके, सो दॅट द होल पॉईंट ऑफ अप्लाइंग दिस लिप टिंट नाही, चिक टिंट. ओके, तर मी विसरते प्रत्येक वेळेला की असं नाही करायचं. आता मी दाखवते खरं अप्लाय कसं करायचं. असं करून अप्लाय नाही करायचं. हा असा ॲटिट्यूड दाखवायचा चेहऱ्यावर अँड देन अप्लाय. आणि मेन इथून इथे जायचं, समथिंग लाईक दॅट. जरा जास्तच हायलाईट होतंय हे, बट आय कॅनॉट हेल्प इट. खूप रेअरली असं काहीतरी येतं थू, बट जेव्हा येतं तेव्हा असं काहीतरी येतं. म्हणजे मला लिटरली स्टॅपलर मारल्यासारखं झालंय, स्टॅपलर. सो आत्तापुरती मी हा लावते शेड, जो कुठला आहे. तुम्ही एक घेतला ना त्याचा तर 50 रुपीजचं पडतं. आता मी पूर्ण कितीला घेतलंय हे व्हिडिओमध्ये सांगते.
असं काहीतरी आपल्याला लिप्स दिसतात. माझे खूप खराब दिसत आहेत या स्टॅपलरमुळे, बट यू गेट माय पॉईंट. दिसतं हॅलोविनचा सीझन चालू आहे, तर इट फील्स लाईक हॅलोविन. याच्यानंतर मी ही शेड लावते याच्यावर. अशा पद्धतीने हे ब्लेंड पण करायचं, ठीक आहे. आय होप दिस इज नॉट लुकिंग टू मच. आता मिररमध्ये तर इट इज नॉट लुकिंग टू मच की खूप मेकअप केलाय किंवा काय, बट याच्यात दिसतंय आय गेस. नाही दिसत आहे राईट. खूप सटली आणि खूप चांगलं वाटतंय आणि दिसतंय इथे की मी इथे लायनर लावलंय, लिप लायनर. हातात हे घालू, वुड इट लुक गुड? येस, इट शुड लुक गुड, कारण हे 5,000चा घेतलंय, मोर बट नॉट लेस. असा सुंदर लुक मी केलाय. व्हिडिओ वॉज नॉट अबाउट मी गेटिंग रेडी, बट मी टेकिंग यू टू रामधारा टेम्पल. तर लेट्स गो. असं मस्त फुल पॅक होऊन आपण निघूया. बाप्पा मोरया. संडे होता, सगळे बाहेर निघालेले, त्यामुळे ट्रॅफिक खूप लागलं. इफ पॉसिबल संडेला नका येऊ, दुसऱ्या वीकडेजला या. रस्त्यामध्ये पीयूसीचं काम केलं. बाय द वे मला पीयूसी काय असतं माहीत नव्हतं, कॉज आय नेव्हर हॅड अ व्हेकल, बट आता समजलं. हा फूड रिव्ह्यू प्लीज मिस नका करू, खूप जास्त आता आपल्याकडे आहे शेव फरसाण दिलेले आहे आणि त्यांनी अशा 5 वाट्या आणून ठेवलेल्या आहे. ही जी रिकामी स्पेस दिसते त्याच्यात येतील आता 4 प्रकारचे रस्सा येतील. कोल्हापूर, नाशिक, पुणेरी आणि अजून एक कोणता तरी असतो, असं माझ्या एक्सपिरियन्स नुसार आहे. आता बघू, तो रस्सा आल्यावर मी तुम्हाला फीडबॅक देतो. पाव पण आहे तिथं, मस्त वाटतात आणि मेन गोष्ट अनलिमिटेड आहे, सो किती खाऊ शकतात. पुण्याची ट्राय करतो. पुण्याचा रस्सा टाकला. तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. थोडी गोडसर सारखी पुण्याचा रस्त्याची चव आहे, गोड. ते मॅनेज करायला थोडासा कोल्हापूर. कोल्हापूरचा तिखट रस्सा, पुण्याचा गोड मिक्स करून बरोबर चव. नाशिकची ट्राय करतोय मी. काळ्या मसाल्याची चव बरोबर. कोल्हापूरची मला आवडली, मग नाशिक, मग पुणे. तर सौरभने घेतली आहे मिसळ पाव, वाईल आय एम हॅव्हिंग पावभाजी. पावभाजी पण अनलिमिटेड आहे. आय एम नॉट शुअर, हे युजली तर मिसळसाठी फेमस आहे, बट मी इथे इकडची पावभाजी पण कशी लागते हे टेस्ट करते. सो एवढं खाल्ल्यानंतर मला आता रिअलाइज होतंय पावभाजी इज नॉट दॅट गुड. राजमाची भाजी कशी लागते मिक्स केल्यावर तशी लागते. म्हणजे नॉर्मल पावभाजी जरी खाल्ली गाड्यावरची तरी ती खूप जास्त बेटर लागेल, बट ही नाही एवढी चांगली लागत आहे. मला ही पावभाजी अजिबात बेअर नाही होते. जी पावभाजीसारखी कमी वेगळी आणि वेगळ्याच काहीतरी भाजीसारखी दिसते. त्याच्यामुळे मी एका छोट्याशा वाटीमध्ये सौरभची थोडीशी मिसळ घेतली आहे, जी मी तीच खाणार आहे आता, कारण मला नाही होते ही, म्हणजे खाल्ल्यासारखीच नाही वाटत आहे. पहिलं हे वाटत नाही का थोडंसं असं मेंढकच्या आकारासारखं दिसतंय. मेंढकच बनवलंय मला त्यांनी पावभाजी देऊन, पावभाजीच्या नावावर काहीतरी वेगळंच दिलंय. सो बेसिकली टू सम अप दिस होल बार्बिक्यू एक्सपिरियन्स थिंग, या पर्टिक्युलर आउटलेटची तर अजिबात नाही आवडली. ना मिसळ इतकी खास होती, ना पावभाजी. सो देर आर चान्सेस की दुसरी चांगली असेल, बट ही एवढी काही खास नव्हती. पथेटिक पावभाजी यू विल एव्हर ट्राय अशी होती. आता लेट्स रेझ्यूम आवर जर्नी. हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, म्हणत आमची मस्ती आता निघाली. भाई असली वाट लागली आहे. सो द थिंग इज, आमची गाडी पंक्चर झाली आहे तर प्लस त्याच्यावर आम्ही अशा जागी आहोत, गावच्या साईडला आहोत, एकदम जास्त गावच्या साईडला, की आता परत हायवेवरच मिळेल पंक्चरवालं दुकान वगैरे अँड ऑल. तर तिथे जाईपर्यंत आम्हाला वी हॅव टू रन फॉर 4 किलोमीटर्स, आणि जर पुढे जायचं असेल रामधाराला तर 5 किलोमीटर्सचा रस्ता आहे. अगेन मग आम्ही पुन्हा निघालो 4 किलोमीटर्स, कारण 5 किलोमीटर्सवर काहीच नाही आहे दुकान वगैरे. एक कपल आम्हाला भेटलं रस्त्यात, ज्यांची तर स्पोर्ट्स बाईक होती, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढचा रस्ता खूप एक्स्ट्रीम घाण आहे, इतका खराब आहे की आमची स्पोर्ट्स बाईक पण नाही जाऊ शकली. आता काहीच नाही. सो ते तर गेले मागे, बट आम्हाला आता आमचं पंक्चर काढायला परत 4 किलोमीटर मागे जायचं आहे. आणि मी तर गाडीवर बसूच शकत नाही, कारण पंक्चर एकदम वाईट लेवलचं झालं आहे. सो आता मी 4 किलोमीटर चालणार आहे असं मला वाटतं आहे. जर काही हे एक चांगलं आहे की गरमी नाही आहे खूप आत्ता, पूर्ण असं जरा शेताचा भाग असल्यामुळे
मनी माव मनी माव. आमची झाली आहे टायर पंक्चर गाडीचं. सो म्हणून मग मी उतरली, कारण एक्स्ट्रीम पंक्चर कोणीच नाही आहे. आम्ही मांजरीला करत होती. इन द मिडल ऑफ दिस केऑस एका कर्णी मला हायवेपर्यंत सोडलं. फक्त यांच्या गाडीवरचं नाव बघा. देव आहे आणि त्याचं लक्षही आपल्यावर आहे हे यावेळेला खूप रिअलाइज होतं. पंक्चर काढून आम्ही निघालो आमच्या जर्नीला. गुगल मॅप सगळ्यांना गंडवतोय, असा खेड्याखेड्यातले रस्ते तो दाखवतोय, बट यू विल एंड अप गोईंग नो वेअर. तर त्यामुळे मी बरोबर रस्ता दाखवते. आम्ही चुकलो पण तुम्ही नका चुकू. मंदिर होतंय 5 वाजता बंद, तरीही आम्ही आहोत 5.4 किलोमीटर्स अवे 5:03 वाजता. हे धरण लागले की समजा तुम्ही बरोबर रस्त्यावर. गुगल बाबावर विश्वास ठेवून फसलो आपण. घरी बसून सिरीज बघणं परवडलं असतं असं वाटतंय आता मला. आता फक्त 6 मिनिटं आणि होपफुली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू. 5 वाजता जर बंद नाही झालं तर पोहोचू. टेंशन नहीं लेने का, आपण है ना. नाही, मंदिर बंद झालेलं, पण आम्हाला 5 मिनिटं फक्त आतमध्ये जाऊन देत आहेत. हो, 5:15 वाजलेत आणि आम्हाला सोडले आतमध्ये त्यांनी. आता दर्शन घ्या आणि निघा असं बोलले, त्याच्यामुळे तू पण टाइमपास नको करू. टी पिते येण्यासाठी 1 नाही 2 नाही तर 10 गावकऱ्यांना विचारा की इफ दिस इज द करेक्ट वे ऑर नॉट. प्लीज मेक शुअर. नाही, मला ही आपली क्यूट छोटी छोटी मांजर भेटली इकडे. किती छोटी क्यूट आहे. को शेट ठोक दीजिए महाकाल का धमाके लाकर शेट ठोक दीजिए. कशी आहेस बघू. आमच्यासोबत इथे आमच्यासोबत येते. जर टाइमावर आलो असतो तर आम्हाला इथे लेकला वगैरे बसायला मिळालं असतं, बट नाही मिळालं कारण टाइमावर नाही येऊ शकलो. माझं इंटेन्शन इथे यायचं मेनली हे पण होतं की मला या लेकच्या इथे बसायचंय, बट ते नाही झालं. हा ना, लेकच्या इथे तर नाही बसता आलं, पण ठीक आहे. हा 5 ते 7 तासांचा प्रवास मी इथेच संपवते. हा व्लॉग मी इथेच संपवते. खूप जास्त कष्ट झाले या व्लॉग मध्ये, बट बाय बाय. बोल बाय. बाय. चला बाय. बाय.